जालन्यात केवळ 3 दिवसांमध्ये पोलिसांनी तब्बल 20,32,000चा दंड केला वसूल. नियमभंग करणाऱ्या 1944 वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांचा मोठा धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अवघ्या 3 दिवसांच्या विशेष मोहिमेमध्ये तब्बल 1944 वाहनांवर कारवाई करत 20,32,500 रुपयाचा दंड पोलीस प्रशासनाने वसूल केला आहे. जालना शहरात मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली होती. दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागामध्ये नाकाबंदी आणि तपासणी करण्यात आली होती. या मोहिमेसाठी शहरात एकूण 25 ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. 11 अधिकारी, 98 पोलीस कर्मचारी आणि 1 RCP पथक आणि 20 होमगार्ड यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करत एकूण 833 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तब्बल 8,47,250 रुपयाचा दंड यावेळी आकारण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असून शहरातील 10 ठिकाणी नाकाबंदी करून एकूण 259 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून पोलिसांनी 3,16,750 रुपयाचा दंड वसूल केला. अशाच प्रकारे तिसऱ्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमभंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शहरातील 25 वेगवेगळ्या पॉईंटवर पोलिसांनी नाकाबंदी करून 506 वाहनांवर कारवाई करत तब्बल 4,81,000चा दंड वसूल केला. याच दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या सत्रामध्ये पोलिसांनी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत पुन्हा कारवाईचा बडगा उचलला असून शहरातील 10 पॉईंटवर बॅरिकेड्स लावून मोहीम राबवली. या सायंकाळच्या कारवाईमध्ये 346 वाहनांवर कारवाई करत नियमभंग करणाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाने 3,87,500 रुपयाचा दंड वसूल केला आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने दंड ठोपटले असून 3 दिवसांमध्ये 1944 वाहनांवर कारवाई करत तब्बल 20,32,500 रुपयाचा दंड पोलीस प्रशासनाने वसूल केला आहे. या कारवाईने नियमभंग करणारे वाहन, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट वाहनधारक तसेच रहदारीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले असून या कारवाईमुळे शहरात रहदारीचा प्रश्न सुटण्यास चांगलीच मदत होईल अशी अपेक्षा जालनावासियांमध्ये होत आहे. ही विशेष मोहीम यापुढेही निरंतर सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.